राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र आणि तुळजाभवानी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 35व्या अंधकल्याण शैक्षणिक सप्ताहाचे 8 जानेवारी रोजी थाटात उद्घाटन पार पडले। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर सुभाष गवई, प्रकाश घोडे विश्वस्त गुरुमंदिर कारंजा, उदय वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, MG वाट, अशोक डोंगरदिवे, प्रमोद लडे, सुनीता कोठाळे, राजीव मते, धनंजय कोठाळे, अविनाश मार्शेटवार हे होते। तर कार्यक्रमाच्या उद्घाटिका सई डहाके, आमदार कारंजा मानोरा विधानसभा श्याम खोडे, आमदार वाशिम मंगरुळ विधानसभा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रमेश मुंदडा होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर संस्थेचे महासचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकातून संस्थेने केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा दिला। कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार सई डहाके यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच श्याम खोडे, आमदार वाशिम मंगरुळ विधानसभा यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। दोन्ही आमदारांनी आपण विधानसभा सदस्य या नात्याने विधानसभेत दृष्टिहीनांच्या अनेक समस्या मांडून दिव्यांगांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये वक्तृत्व व काव्य वाचन व गायन स्पर्धा झाल्या। या सप्ताहाची सुरुवात 6 जानेवारीला झाली असून 12 जानेवारी रोजी कार्यक्रमाचा समारोप होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। या 5 दिवसीय अंधकल्याण शैक्षणिक सप्ताहामध्ये ब्रेल वाचन, नृत्य, निबंध लेखन, रक्तदान शिबिर, मनाचे श्लोक, प्रश्न मंजुषा असे विविध प्रकारचे स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। या सप्ताहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले दृष्टिहीन कलाकार, विद्यार्थी सहभागी झाले आहेत। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।